महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ही बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली, दोघांच्याही प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आपण जाणलीच. त्याबद्दलचा व्हिडिओही आपण व्हिडिओद्वारे विश्लेषण बघितलं. परंतु एकनाथ शिंदे, शिंदे गटानेच फक्त याची धास्ती घेतलेली दिसत नाहीये. खुद्द भाजपनेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा ऐकून स्वतःही धास्ती घेतलेली आहे असं जाणवतंय. आशिष शेलार यांचं स्टेटमेंट, केंद्रीय यंत्रणा सतर्कतेवरती आलेल्या आहेत. अमित शहा नक्कीच या बाबतीत कुठेतरी या गोष्टी घडू नये आणि का घडू नये यासाठी काय प्रयत्न करतील याबद्दल आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. आशिष शेलार, जसं ही गोष्ट पुढे आली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना साथ घालतायत, आशिष शेलार यांनी एक स्टेटमेंट केलं. भाजपचे आशिष शेलार हे क्रिकेटच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये BCCI मध्येही महत्त्वाच्या पदावरती आहेत आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या सचिव समितीमध्येही समावेश आहे. अशा आशिष शेलारांनी स्टेटमेंट केलं की राज ठाकरे हे माझे चांगले मित्र होते, परंतु आता ती वैयक्तिक मैत्रीही आता संपली. राजकारणात कुठेही काही घडतं, घडलं तरी वैयक्तिक गोष्टी ह्या टिकवून ठेवल्या जातात. परंतु आशिष शेलार यांनी ज्यावेळेस हे त्यांना कळालं त्यावेळेस त्यांनी अक्षरशः उघडपणे हे मांडलं. याचाच अर्थ असा होतो की भाजपमधनं काही जणांना असं वाटतंय की ही युती झाली तर उद्या आपल्याला इशू येऊ शकतो. इशू का येऊ शकतो? कारण उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्यासाठी ज्या काही केंद्रीय यंत्रणा प्रयोग केला गेला, परंतु तो सस्पेशल अपयशी ठरला. राज ठाकरे यांना आता रिंगण घालून भाजप कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करेल का? ही युती होऊ नये म्हणून प्रयत्न करेल का? तर निश्चितच करेल. अमित शहा, कारण केंद्रीय स्तरावरनं या गोष्टींवरती जाच आणला जाऊ शकतो. केंद्रीय यंत्रणा जशा की ED, CBI, इन्कम टॅक्स ह्या आपण संस्था आहेत, या ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत, याआधी आपण महाराष्ट्रातल्या भरपूर नेत्यांच्या मागं ह्या यंत्रणांनी पाठलाग केल्याचं पाहिलेलं आहे. अजित पवार असू द्या, दिलीप वळसे पाटील असू द्या, या सर्वांना अशोक चव्हाण असू द्या, या सर्वांच्या आधी ED चौकशी झाल्या, इन्कम टॅक्सचे छापे पडले आणि त्यानंतर त्यांचे पक्षप्रवेश भाजपामध्ये घडून आणले. म्हणजे भाजपने स्वतः राजकारणात आपली सत्तेमध्ये येण्यासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यात जर ठाकरे बंधू एकमेकांना मिळून येत आहेत तर ते होऊ नये म्हणून भाजप नक्कीच प्रयत्न करेल असं आपल्याला आशिष शेलार यांच्या प्रतिक्रियेवरनं तरी नक्की वाटतंय. अजून शरद पवार यांची पुरेशी प्रतिक्रिया या विषयाबद्दल आलेली नाहीये. शरद पवार राज ठाकरेंसोबत जुळवून घेतील का? हाही मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात काय होईल ते सांगता येणं अगदी कठीण आहे. परंतु हे मात्र खरं, भाजपनेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा धसका घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय ते आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.